दाखवतात. काय सांगशील आपल्या निलेश दादांविषयी? त्यांचा मी धन्यवाद करतो सर्वात पहिले, आणि खूप लकी आहेत आमच्यासाठी. ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट रजत. तर या आपण सामन्याकडे वळूया ना. ओव्हर आउट टू कॉमेडी बॉक्स. थँक्यू सो मच. थैंक यू सर. मचिंद्र सर बहुत बहुत धन्यवाद. एक बार फिर से जुड़ जाते हैं शाम के दौर में. ओपनिंग जोड़ी मैदान पर उस्मान पटेल और उन्ने के साथ मुन्ना शेख. काफी निर्णायक मुकाबला है प्रसाद सर. ये बिल्कुल मैच काफी निर्णायक है दोनों टीमों के लिए. और सामने पहले ओवर की पहली गेंद. अच्छा शॉट टैप किया इस बार गेंद को कवर पर फील्डर तेजी के साथ, लेकिन वो सफाई के साथ गेंद को फील्ड नहीं कर पाए. और जब तक इनको फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाज अपने अपने क्रीज में सुरक्षित बल्लेबाजी करते हुए मैदान पर रोहित क्रिकेटर वास्को क्रिकेट टीम और सामने जगदंबा क्रिकेट टीम फील्डिंग करते हुए. काफी निर्णायक मुकाबला. दर्शक भी जुड़ चुके हैं, यूट्यूब पर भी कई दर्शक जुड़ चुके हैं. उस्मान पटेल जब मैदान पर आते हैं तो उनका खेल उनको देखने के लिए बिल्कुल दर्शक मैदान पर जुड़ जाते हैं. और लेफ्ट हैंडर बल्लेबाज मुन्ना शेख जो इस प्रतियोगिता में बहुत ही जो कि सिंगल डबल के साथ जब मौका मिलता है तो अपने इनिंग को आगे बढ़ाते हैं, ऐसी बल्लेबाजी करते हैं. सामने अपने बॉलिंग मार्ग पर विकी भोईर दूर वाले छोर से रोड एंड से पावर प्ले का पहला ओवर खेल चलता हुआ. फुल टॉस गेंद इस बार सिर्फ दिशा दी ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री पर. शॉर्ट स्क्वायर लेग पर फील्डर जब तक गेंद को फील्ड करते दोनों बल्लेबाज एक सिंगल के साथ अपने खाते की शुरुआत करते हुए स्कोर आगे बढ़ा 2 पर पहुंचा. हमारे साथ विराज तेंदुलकर पूरे दिन में कई सालों से इस प्रतियोगिता में जुड़ चुके हैं. प्रसाद जी परब, मनीष पाटिल और मचिंद्र पाटिल और मैं अशोक नायक. फुल टॉस गेंद इस बार गेंद निकली स्लिप की तरफ. 1 रन 22 के साथ जोड़ता हुआ. पिछले साल में प्रसाद जी सर जो कि कृष्णा देव जी भी थे इस कमेंट्री बॉक्स में. बंटी उडेलकर कई सालों से जो वो भी इस टूर्नामेंट के साथ. जय भोसले वो भी जुड़ चुके थे इस जो कि कुणाल दाती सर वो भी जुड़ चुके थे इस कमेंट्री बॉक्स में. जयेश भोसले और एक बेहतरीन आवाज जो मुंबई से वो भी कमेंटेटर इस मंच पर आ चुके हैं. आड़े बल्ले से स्लॉक सिप का शॉट, बहुत ही कमाल का टाइमिंग, बेमिसाल शॉट, डीप स्क्वायर लेग बाउंड्री से बाहर एक गगनचुंबी छक्का. जो कि ताकती शॉट पर टाइमिंग था, नजाकत थी, सब कुछ देखने को मिला इस शॉट पर. 6 रन जुड़ गए स्कोर के खाते में और 6 रन के साथ से स्कोर आगे बढ़ा 9 रन पर पहुंचता हुआ. सामने से अपने बॉलिंग बार पर विकी भोईर अगली गेंद लेकर सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज मुन्ना शेख 7 पर खुद के व्यक्तिगत. इस बार फिर से वही शॉट खेलना चाहते थे. एक जोरदार अपील अंपायर की ओर, हाउस दैट अंपायर, हाउस दैट अंपायर, लेकिन गेंद के काफी उछाल थी लगभग. और वही जानकारी जो कि पहले दिन के साथ इसलिए जाने जाते हैं ये अंपायर जो कि इस सांगेम प्रीमियर लीग के साथ. विकी भोईर पहला ओवर जो पावर प्ले का ओवर, स्कोर रुका हुआ 9 रन. उस्मान पटेल 1 पर जो नॉन स्ट्राइकर इन पर 7 रन पर. मुन्ना शेख बल्लेबाजी करते हुए. बेहतरीन शॉट, कवर ड्राइव का हाफ वाले पर लेकर एक कॉपी बुक स्टाइल शॉट, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर फील्डर. उतनी ही शानदार फील्डिंग एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर और सिर्फ 1 रन जो कि संतुष्ट होना पड़ा मुन्ना शेख को. एक बढ़िया शॉट था, गेंद के बिल्कुल पीछे आए थे और एक कवर ड्राइव का बेहतरीन शॉट. तो पहला ओवर पावर प्ले का ओवर और 10 रन स्कोर बोर्ड पर. प्रसाद जी क्या कहेंगे जो कि शुरुआत हो चुकी, 10 रन बल्लेबाजी करे, दोनों टीमों के लिए काफी निर्णायक मुकाबला है सर. हो निश्चितच, कारण दोन्ही संघांकडे आपण जर बघितलं तर जगदंबा क्रिकेट डोंगरी या संघाने आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. 1 सामना टाय, 1 मात्र सामन्यात पराभूत, 1 सामन्यात विजय, अशा एकूण 3 अंक त्यांच्याकडे आहेत. तर रोहित क्रिकेटर वास्को या संघाने पहिला सामना ते पराभूत झाल्यानंतर जे 2 सामने ते जिंकलेत, त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी खूप आणि खूपच इम्पॉर्टंट आहे. जरी तो लीग टेबल अनिश्चित म्हणेन की मात्र या मोमेंटला किंवा या क्षणाला समजेल की कुठला संघ हा आजच्या दिवसामध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज होईल आणि बघायचं दोघांमध्ये काय फाईट होणार आहे. सुरुवात चांगली झाली आहे. बॅटिंग करत असताना
आपण पाहतोय की एकही गडी न गमावता फलंदाजी खूप चांगली झाली आहे. 8 धावांचं योगदान मुन्नाचं राहिलं आहे. एका धावेवर निश्चितच तुम्ही पाहतात उस्मान पटेलला, पण नंतरची 4 षटकं ही खूपच इम्पॉर्टंट आहेत, कारण या संघामध्ये वेगवान गोलंदाजांचा भरणा आहे. हे निश्चित तुम्हाला हे चित्र पाहायला मिळत आहे. बरोबर बरोबर, बिल्कुल सही बात आपने फरमाई सर. पहले ओवर और बॉलिंग में परिवर्तन मयूर वाघमारे गेंदबाजी पर कमेंट्री बॉक्स की ओर से. पहला ओवर 10 रन, एक बढ़िया शुरुआत मैदान पर. रोहित क्रिकेटर्स वास्को क्रिकेट टीम, सामने जगदम्बा डोंगरी क्रिकेट टीम जो कि मैदान पर. राउंड विकेट इस बार राइट आर्म बल्ले से बाहरी किनारा लेते हुए गेंद चली गई स्लिप की तरफ. एक सिंगल बनता हुआ स्कोर में दोनों बल्लेबाजों के बीच में. 1 रन के साथ से स्कोर आगे बढ़ा, 11 पर पहुंचा. डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर सरफराज उर्फ चप्पू दिखाई देते हुए लॉन्ग ऑफ बाउंड्री पर शकील अहमद फील्डिंग करते हुए. ये दो लेदर क्रिकेट में भी बहुत अच्छा खेल करते हैं. टेनिस क्रिकेट और लेदर क्रिकेट बहुत ही अच्छा खेलते हैं. और इसी बीच मयूर वाघमारे जो शुरू में जो कि लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए राउंड विकेट, अब राइट हैंडर उस्मान पटेल के लिए ओवर द विकेट. बिल्कुल अच्छी सोच है मयूर वाघमारे की. कमेंट्री बॉक्स की ओर से अपने 15-16 कदमों के रनअप के साथ. और यॉर्कर लेन की गेंद, लेकिन सही अंदाज के साथ खेला. सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज. थोड़ी सी हड़बड़ाहट जरूर थी. बैकअप कर रहे थे फील्डर एक्स्ट्रा कवर पर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर, जब तक गेंद को फील्ड करते. 1 रन इसी बीच में उस्मान पटेल 2 पर पहुंचे खुद के व्यक्तिगत. 9 पर लेफ्ट हँडर मुन्ना शेख. पुढच्या सामन्यासाठी दिबदर प्रतिष्ठान JS डोंबिवली आणि सार्थक 11 संघाने रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघाने यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. थैंक यू सर. तो फिर से राउंड विकेट अपने बॉलिंग मार पर. फुलर लेन की गेंद, बहुत अच्छी गेंद. इस बार बल्लेबाज को बिल्कुल चकमा दिया इस गेंद ने. खेलना चाहते थे, ड्राइव करना चाहते थे, लेकिन गेंद उनसे पहले निकली, बल्ले से पहले निकलती हुई, जो कि विकेट कीपर के हाथों में. दर्शक बहुत जुड़ चुके हैं. जब उस्मान पटेल बल्लेबाजी के लिए आते हैं तो उनको उनकी बल्लेबाजी के लिए सामने मुन्ना जो कि बिल्कुल बढ़िया बल्लेबाजी पिछले मैच के साथ. ओह, बेहतरीन शॉट इस बार बल्ले के बीचों बीच कवर ड्राइव का एक नजाकत भरा चौका. गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर 4 रन के लिए. सकते किस तरह से गेंद को ड्राइव किया. इस बार उड़ाया गेंद को लॉन्ग ऑफ बाउंड्री पर. फील्डर गेंद के नीचे शकील अहमद उसके आंच को दबोचते हुए. तो इसके साथ ये पहला विकेट वापस निकलता हुआ टीम का. 16 रन 1 विकेट पर मुन्ना शेख आउट होकर वापस. सफलता मिलती हुई मयूर वाघमारे को. गोवा की शान सांगे किया, गोवा की शान सांगे किया. SPL 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 हा हा SPL. स्पर्धेदरम्यान तुमच्यासाठी नक्कीच डोनेशन कुपन आपण संपर्क जरूर साधा आमच्या मान्यवर कक्षापाशी. शेवटच्या दिवशी हौजी असतील म्हणजे क्रिकेटची स्पर्धा बघता बघता आपल्यासाठी नक्कीच एक भलं मोठं बक्षीस पण असेल. हरकत नाही, सामने बघता बघता आपलं नशीब आजमावायला डोनेशन कुपन खरेदी करा आणि बक्षीस पटकावा. त्याचबरोबर हौजी ते पण खरेदी करा शेवटच्या दिवशी. और इसी बीच बॉलिंग में एक बार जो कि अड़े बल्ले से अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, भीतर किनारा लगा और गेंद निकली जो कि स्लिप पॉइंट की तरफ. अपने पॉलिथ्रो में तेजी के साथ आते, गेंद को फील्ड करते. एक सफल ओवर, सफलता मिली इस ओवर में. 2 ओवर का खेल समाप्त हुआ और 2 ओवर में 16 रन 1 विकेट पर. दुसऱ्या षटकात फक्त 6 धावा आले. हे पण आपलं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण जर बघितलं तर मागच्या काही 30 सामन्यांमध्ये आपण जर बघितलं तर म्हणजेच जगदंबा क्रिकेटर्स या संघाकडून आपण जर बघितलं तर पहिलं षटक नेहमीच आपण बघितलं आहे ते म्हणजेच मयूर वाघमारेकडून. पण इथे मात्र निश्चितच प्लॅनिंग थोडंसं चेंज आहे. मॅनेजमेंटने निश्चित निर्णय घेतला की त्याला सेकंड ओव्हरमध्ये आपण घेऊन येऊया. आणि ते मात्र निश्चितच 2 षटकात वापरतोय की आपण 2 षटकात धावसंख्या 16 बघतोय. पण मयूरने मात्र एक इकॉनॉमिकल षटक टाकलं, 1 विकेट सुद्धा मिळवली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फक्त आणि फक्त त्याने 6 धावा खर्च केल्या. त्यामुळे उर्वरित 18 चेंडूमध्ये
स्पर्धेमध्ये एक सामना असा निश्चित खूप चांगला बघायला मिळेल आमच्या प्रेक्षकांना, जिथे मात्र दोन दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. एक म्हणजेच रायगडचा टायगर ज्याला ओळखलं जातं, म्हणजेच उस्मान पटेल मैदानाच्या आतमध्ये आहे. जबरदस्त डरकाळी मागच्या पुढं सामन्यामध्ये आपण बघितलं, पूर्ण स्पर्धेमध्ये त्याची डरकाळी त्याने फोडलेली आहे. तर एका बाजूने निश्चित अजून एक नाशिकचा खेळाडू रवी अहिरे जो जबरदस्त बॅटिंग सुद्धा करतोय. बघायचं गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होईल. नवी मुंबई मच्छिंद्र स्मृती धारावी संघाकडून खेळत असताना खूप चांगला गोलंदाज, खूप चांगला अष्टपैलू निश्चितच गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो धीरज भोईर. थैंक यू सर, बिल्कुल पूरी जानकारी जो कि दोनों खिलाड़ियों के बीच में, इसी बीच में सामने से बॉलिंग में परिवर्तन. धीरज भोईर गेंदबाजी पर ऑप्टम से बाहर गेंद, अतिरिक्त गति लाने की कोशिश. विकेट कीपर भूषण पाटिल थोड़ा सा जो कि गलती कर बैठे और वाइड बॉल के साथ और एक रन, यानी टोटल मिले 2 रन. तो हम चर्चा कर रहे थे हाउजी की, आपको 200 रुपए के 3 जो कि निश्चित रूप से चिट्ठियां मिलेंगी, 35,000 रुपए मिलेंगे और 100 रुपए का डोनेशन कूपन वो आप भी खरीद सकते हैं, जिसमें मिलेंगे आपको 50,000, 30,000, 20,000 और प्रत्येक 3 बार 10,000. सफल हुए, ऑफ साइड पर खेलना चाहते थे इस बार, लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं आया. और प्रसाद जी पर जब उस्मान पटेल आते हैं मैदान पर तो दर्शकों की संख्या बढ़ जाती है. यूट्यूब पर भी कई दर्शक जुड़ चुके हैं. उदित भंडारी, सिद्धू नाइक, कौशल पाटिल जो मैच को देख रहे उस्मान पटेल के बल्लेबाजी के लिए बिल्कुल फैन है ये खिलाड़ी जो कि दर्शक. बड़ा शॉट इस बार अपसाइड पर, एक्स्ट्रा कवर पर, गेंद हवा में, कवर पॉइंट पर फील्डर ने लंबी दौड़ लगाई लेकिन गेंद से बिल्कुल दूर और गेंद निकली डीप कवर पॉइंट बाउंड्री पर 4 रन के लिए. फिर से अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ये बढ़िया गेंद इस बार पुलर लेन के गेंद ऑफ स्टंप पर, गेंद को खड़े खड़े ड्राइव करना चाहते थे लेकिन गेंद बल्ले से काफी दूर थी, लाइन से गेंद दूर थी और गेंद निकले विकेट कीपर के हाथों में. स्कोर हो चुका है 22, लॉस ऑफ 1 विकेट. 22 रन 1 विकेट पर. सामने बल्लेबाजी कर रहे रवि अहिरे और उन्हीं के साथ उस्मान पटेल. धीरज भोईर इस बार अपने लाइन पर बट के गेंद छूटी विकेट कीपर के हाथों से, स्लिप पर फील्डर और जब तक आते गेंद को फील्ड करते और एक रन जो कि वाइड बॉल के साथ, यानी मिले टोटल 2 रन स्कोर के खाते में. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस बार फिर से लाइन पर बट के ऑफ स्टंप से बाहर कट होकर और बाहर की तरफ निकली. लेफ्ट हैंडर गेंदबाजी का जो कि नेचुरल स्विंग होती है, जो कि लेग कटर, वो निकली गेंद और विकेट कीपर भूषण पाटिल वाइड बॉल के साथ और एक रन बनता हुआ स्कोर के खाते में. 25 पर पहुंचा टोटल स्कोर. खेल जारी तीसरे ओवर का 1 विकेट. बढ़िया शॉट, लोअर फुल टॉस गेंद, सुंदर शॉट, कवर पॉइंट पर फील्डर. 1 रन क्या, दूसरे रन की कोशिश और वही दिखाई दिया मैदान पर. थोड़ा सा मिस फील्डिंग मैदान पर और उसी का फायदा उठाते हुए 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने. बहुत ही बढ़िया क्रिकेट. क्या विकेटों के बीच में दौड़ है दोनों बल्लेबाजों की. थोड़ी सी मिस्टेक जो कि और वहीं पर दूसरे रन के लिए निकले दोनों बल्लेबाज. 2 रन मिले स्कोर में. 2 रन के साथ से 27 टोटल स्कोर 1 विकेट पर. रोहित क्रिकेटर वास्को क्रिकेट टीम बल्लेबाजी करते हुए. लेफ्ट आर्म ओवर द विकेट सामने से धीरज भोईर. और इस बार आवाज तो बिल्कुल सुनाई दी और बिना देखे निकले उस्मान पटेल. तो ये बड़ा धक्का, ये बड़ी मछली जाल में. प्रसाद जी सर काय सांगताय, उस्मान पटेल ज्याच्याकडनं अपेक्षा होत्या भरपूर या मोठ्या खेळीच्या, परंतु तो मात्र बाद झालाय. एक पुल, शॉर्ट पुलचा फटका, परंतु बॅटची कट घेतोय आणि कुठेतरी मी म्हणेन की जगदंबा क्रिकेटर्स अगदी नियोजनबद्ध खेळ करतोय. नाही, यामध्ये आपण पाहायला मिळते की थोडासा दबाव आला होता दोन्ही संघांवर, कारण दोन्ही संघांसाठी हा सामना डू ऑर डाय सिच्युएशन आहे. आपण जर बघितलं तर अशा मुवमेंटला मागच्या काही 2 ते 3 सामने आपण जर बघितलं तर उस्मानने खूप चांगली बॅटिंग केली. त्रिमात्र संघाने त्याला कुठल्या प्रकारचा दबाव नव्हता, प्रेशर नव्हता आणि बेखौफ बलंदाजी करत होता. पण आता तुम्ही आता या मुवमेंटला हा सामना निश्चितच खूप इम्पॉर्टंट आहे आणि दोन्ही संघ त्याच ताकदीने मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. इथे डू ऑर डाय सिच्युएशन, जिंकू किंवा मरू, फाईट आपण निश्चितच देऊ आणि दोन्ही संघ एकमेकांसमोर तुल्यबळ आहेत इथे मात्र झुंज देण्यासाठी. आणि बघायचं
बघायचं इथे मात्र ही विकेट मिळाली आहे. ही एक प्रेशियस विकेट आहे, खूप महत्त्वाची विकेट आहे. ॲक्च्युली आपण बघूया कशाप्रकारे हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये छेडखानी केली, संयम सुटला. अशा मुवमेंट तुम्हाला माहिती आहे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकत असताना एक चांगला झेल टिपला यष्टीच्या मागे, तो भूषण पाटीलने. बरोबर बरोबर सर, कुठेतरी दबाव आहे या मॅच मध्ये दोन्ही खेळाडूंवर आणि ज्या ठिकाणी धावा होत नव्हत्या त्याच ठिकाणी मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची कड घेतोय, झेल टिपला जात, एक महत्वाचा अडसर दूर होतोय. नए बल्लेबाज मैदान पर दीनू कांबड़े, अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद ऑफ स्टंप पर, एक डॉट गेंद के साथ खेल जो कि रुका हुआ मैदान पर. 27 रन टोटल स्कोर बोर्ड पर. 3 ओवर की समाप्ति हुई और 3 ओवर समाप्ति के बाद 9 रन के साथ प्रति ओवर रन बना रही है रोहित क्रिकेटर वास्को क्रिकेट टीम. 27 टोटल स्कोर 2 विकेट पर. साथ मुकाबला हो रहा है जो कि रोहित क्रिकेटर वास्को शाम के दौर में दर्शकों की काफी भारी संख्या में तादाद इस मैदान पर. राइट आर्म राउंड विकेट स्विप कैसे और बड़ी खूबसूरती के साथ नो मैच लैंड में कोई फील्डर मौजूद नहीं. गेंद निकलते हुए डीप स्टोर लेग बाउंड्री पर सीमा रेखा को पार करते हुए 4 रन के लिए बहुत ही शानदार शॉट. हमारा सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा. SPL हाँ SPL. देखिए किस तरह से ये शॉट खेला, बल्लेबाज ने शफल हुए, बिल्कुल पैरों पर थी ये गेंद लेकिन टाइमिंग लाजवाब था. मुख्तार कादरी एक बार फिर से अगली गेंद लेकर, बढ़िया शॉट बॉलर के पास से डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर. शकील अहमद थोड़ी सी हड़बड़ाहट फील्डिंग में लेकिन अपने आप को संभाला, गेंद को फील्ड किया, 1 रन और जुड़ता हुआ टीम के स्कोर के खाते में. 32 पर पहुंचा टोटल स्कोर 32, लॉस ऑफ 2 विकेट. खेल जारी चौथे ओवर का, 5 ओवर का मैच, दोनों के बीच में कांटे की टक्कर और देखना होगा आखिर में कौन सी टीम जीतती है. सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज दीनू कांबड़े स्ट्राइक पर, मुख्तार कादरी की गेंदबाजी का सामना करते हुए. चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, बहुत ही चतुर खिलाड़ी है मुख्तार कादरी. एक अच्छा थ्रो, गेंद स्टंपों पे लगी, स्क्वायर लेग पर फील्डर आते, गेंद को फील्ड करते, वाइड बॉल का इशारा, टोटल मिले 2 रन स्कोर के खाते में. 34 जो शुरू में गेंदबाजी की है जगदंबा क्रिकेटर्स डोंगरी क्रिकेट टीम ने, वही सिलसिला जारी रखना पड़ेगा. अगर आने वाले गेंदों पर 2-3 बड़े शॉट लगे तो रोहित क्रिकेटर वास्को क्रिकेट टीम एक अच्छा स्कोर भी बना सकती है सामने टीम के. और देखना होगा वो क्षमता है बल्लेबाजी में, बड़ी अच्छी लंबी बैटिंग लाइनअप है टीम की. फुल टॉस, इस बार उड़ाया गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री पर, गेंद निकली सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए. इस बार कारपेट के साथ खेला, मिड विकेट बाउंड्री पर फील्डर आते, गेंद को उठाते, थ्रो करते, बहुत ही बेहतरीन थ्रो, सीधा बाउंड्री लाइन से विकेट कीपर के हाथों में. 1 और रन मिलता हुआ स्कोर में 1 रन के साथ से स्कोर आगे बढ़ा 41, 41 रन पर. 16 पर खुद के व्यक्तिगत बल्लेबाजी करते हुए रवि अहिरे और दीनू कांबड़े, जिनको खाता खोलना अभी भी बाकी. तीन फील्डर लगभग ऑन साइड पर बाउंड्री लाइन पर. इस बार आगे निकले थे बड़े शॉट के लिए, विकेट कीपर के पीछे गेंद को फील्ड करते फील्डर, वाइड बॉल का इशारा. इस ओवर में थोड़ा सा अपना लाइन पर भटक रहे मुख्तार कादरी. ये दूसरी अतिरिक्त गेंद, एक फुल टॉस भी जो लेग स्टंप पर, वहीं पर एक बड़ा शॉट निकला बल्लेबाजी में. स्कोर आगे बढ़ता हुआ 43, 43 रन 2 विकेट पर.
अच्छी गेंद इस बार फुलर लेन के एक ब्लॉक होल में गेंद सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज लेग बाइट के साथ एक रन जो कि स्कोर के खाते में। रोहित क्रिकेट और वास्को क्रिकेट टीम बल्लेबाजी करती हुई सामने जो कि फील्डिंग करती हुई जगदम्बा क्रिकेटर्स डोंगरी क्रिकेट टीम। विराट तेंदुलकर हमारे साथ पूरी स्कोरिंग की जानकारी देते हुए इस एसपीएल में आप बीच बीच में धुन सुन रहे हैं जो सनशाइन क्रिकेटर्स की ओर से सांगेम प्रीमियर लीग की सुशांत नाइक का बिल्कुल बेहतरीन कंपोज किया हुआ गीत खुद का गाया हुआ और इससे बीच मुख्तार कादरी अपने बॉलिंग मार्ग पर कमेंट्री बॉक्स की ओर से आड़े बल्ले से खेला इस बार ऑन साइड पर फील्डर मौजूद है मिड विकेट बाउंड्री पर मिस फील्डिंग एक रन। लोअर फुल टॉस गेंद आड़े बल्ले से खेला गेंद को ऑन साइड पर लगभग स्वीप किया था। 2 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। खेल इसी के साथ 4 ओवर का और 4 ओवर के बाद टोटल स्कोर 46 रन 46 लॉस ऑफ 2 विकेट। बाजूने फलंदाज प्रयत्न करतील परंतु शेवटच्या षटकात तुमचा अंदाज एकंदरीत काय घडेल या मॅच मध्ये? नाही, निश्चित म्हणे की जोपर्यंत रवी हरी मैदानाच्या आतमध्ये निश्चित एक ताबडतोब फटकेबाज आहे किंवा ताबडतोब फलंदाज आहे, मोठे फटके त्याच्याकडे आहेत आणि निश्चित म्हणे की बाकी सुद्धा मात्र त्यांच्या संघामध्ये भरपूर चांगले चांगले खेळाडू आहेत. उमर खान सारखा खेळाडूच आहे जो संघाचा संघनायक आहे, असा खेळाडू संघाच्या आतमध्ये जो अजूनही आहे. ऐश्वर्या सुरी चांगली बॅटिंग करू शकतो, त्यामुळे डेप्थ भरपूर आहेत म्हणजेच बॅटिंगमध्ये ती म्हणजेच रोहित क्रिकेटर वास्तू संघाच्या माध्यमातून बघायचं आहे. हे 6 चेंडू खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. जर कमी धावा आल्या तर निश्चित त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी यशस्वी पाठलाग इथे मात्र म्हणावं लागेल ते म्हणजे फलंदाजांकडून. पण बघायचं आहे या षटकात जर जास्त धावा आल्या निश्चित मात्र डोकेदुखी होणार आहे ती म्हणजे जगदंबा क्रिकेटर्स डोंगरी या संघासाठी. बिल्कुल बिल्कुल, क्योंकि उमर खान अभी भी आने बाकी. पिछले मैच में आते आते पहली गेंद पर एक लंबा छक्का लगाया था कप्तान है टीम के, लेकिन उससे पहले ये 2 बल्लेबाज सेट हो चुके हैं मैदान पर, खास करके रवि अहिरे. खेला इस बार ऑन साइड पर फाइन लेग बाउंड्री की तरफ गेंद निकलती हुई फील्डर गेंद के पीछे और तब तक गेंद निकलती हुई 4 रन के लिए और इसी के साथ 50 रन पूरे हुए. रोहित क्रिकेटर्स वास्को टेनिस क्रिकेट हमारा सबसे बड़ा. टेक्नो डीजे आखिर तक पीछा किया था जरूर लेकिन गेंद को रोक नहीं पाए. अच्छी गेंद उछाल मिली इस बार विनोद विल्सन दूर वाले छोर से. अक्सर जो कि गोवा पुलिस क्रिकेट टीम के साथ जो कि कई प्रतियोगिता में बड़ी बड़ी प्रतियोगिता में खेलते हैं, लेकिन आज जो कि मैदान पर जगदंबा क्रिकेटर्स डोंगरी क्रिकेट टीम की ओर से राइट आर्म ओवर द विकेट डोर वाले छोर से अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर रवि अहिरे 20 पर कूद के. फुल टॉस गेंद, अच्छा शॉट ऑफ साइड पर एक स्क्वायर बाउंड्री पर फील्डर शकील अहमद गेंद को उठाते फील्ड करते 1 रन मिलता हुआ स्कोर के खाते में. 1 रन के साथ से स्कोर आगे बढ़ा 51 रन पर टोटल. 2 विकेट पर 4 पर खुद के व्यक्तिगत उस्मान पटेल, मुन्ना शेख 13 पर 1 चौका 1 छक्का, 3 चौके 1 छक्का. अब तक रवि अहिरे बल्लेबाजी करते हुए और दीनू कांबळे जो लेफ्ट हैंडर बल्लेबाज वो बल्लेबाजी करते हुए खुद के व्यक्तिगत 2 रन पर. विराट तेंदुलकर के साथ हमारे मनोज भी बिल्कुल पूरी जानकारी दे रहे हैं जो कि स्क्रीन पर. राउंड विकेट इस बार थोड़ी सी नीचे रही गेंद, खेलना चाहते थे रन के लिए निकले और नॉन स्ट्राइकर इन पर मौका रहेगा रन आउट का. तो एक को तो बिल्कुल और एक सफलता मिलती हुई जगदंबा क्रिकेटर्स डोंगरी क्रिकेट टीम को. अंतिम षटक सर मी म्हणेन की आतापर्यंत जर या षटकात गोलंदाजी बघितली पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर गोलंदाज कमबॅक बऱ्यापैकी करतोय तो विनोद विल्सन. बघूया शेवट या षटकाचा कशा प्रकारे होतोय, कारण आजच्या दिवसातील बरेचसे सामने आपण बघितले शेवटच्या चेंडूवर मोठा फटका निघायला या मॅच मध्ये. बघूया तसंच काहीच चित्र मैदानात होतंय काय, कारण यापूर्वीची जो सामना टाय झाला त्या सामन्यात सुद्धा शेवटच्या चेंडूवर याच गोलंदाजावर एक मोठा फटका टोलवला गेला.
विनोद विल्सन सामने से अपने बॉलिंग मार्ग पर 51, लॉस ऑफ 3 विकेट। बड़ा शॉट, ओवर पेज गेंद हाफ वाली पर लेकर डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर गेंद निकली सीमा रेखा से बाहर, एक बेहतरीन शॉट। वो रन मैच के लिए बिल्कुल निर्णायक होते हैं। शानदार शॉट, एक चौका एक छक्का इस ओवर में 57 पर पहुंचा, टोटल स्कोर 57 और रवि अहिरे 27 पर खुद के व्यक्तिगत 13 गेंदों का सामना करते हुए 2 छक्के अब तक अपने बल्लेबाजी में 3 चौके लगाए हैं। तीन विकेट, 57 पर टोटल स्कोर। उमर खान मैदान पर जो कि टीम के कप्तान है वो भी आ चुके हैं और अंतिम ओवर का खेल विनोद विल्सन अपने बॉलिंग मार्ग पर। बाहर मिस टाइम कर बैठे, गेंद निकले लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ, फील्डर गेंद के पीछे 1 रन पूरा किया, दूसरे के लिए निकले, बहुत ही शानदार दौड़ विकेट के बीच में 2 बहुमूल्य रन स्कोर के खाते में। रोहित क्रिकेट और वास्को क्रिकेट टीम जो कि मुकाबला हो रहा है मैदान पर जगदंबा क्रिकेटर्स डोंगरी क्रिकेट टीम के साथ। स्कोर हो चुका है टोटल 59 और टारगेट है 12 रन के साथ रन बनाने पड़ेंगे। जो बल्लेबाजी में जगदंबा क्रिकेटर्स डोंगरी क्रिकेट टीम को 60 का टारगेट रखा है। मुन्ना शेख ने बनाए 13 रन, लेकिन सफल बल्लेबाजी रही, 3 चौके 2 छक्के लगाए, 29 रन। रवि अहिरे जो, चलिए थोड़ा जल्दी कीजिए फील्डिंग के लिए, और क्रिकेटर्स वास्को चलिए जरा जल्दी चलिए, और ओपनिंग जोड़ी जगदंबा क्रिकेटर्स डोंगरी। तो 60 का टारगेट, 30 गेंदों में 60 रन, दोनों के लिए निर्णायक मुकाबला मैदान पर। क्या होता है, कौन जीतता है इस मैच को, ले चलते हैं कमेंट्री बॉक्स में। आइए प्रसाद जी परब के साथ। सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा। SPL, हाँ SPL। गोवा की शान सांगे किया, गोवा की शान सांगे किया। थँक्यू। चला, जास्त वेळ आपल्याकडे नाहीये, लवकरच याचे टॉससाठी यायचे दीपदादा प्रतिष्ठान संघाने, आणि त्याचबरोबर सार्थक 11। कारण आज आम्हाला निश्चितच म्हणे की शेवटच्या टप्प्यात मी थोडासा वेळ कमी देईन तो धीरजला आमच्या, कारण आमच्याकडे वेळ खूप कमी आहे, आपण लगेच फास्ट खेळायचं आहे। चला, दीपदादा प्रतिष्ठानचे कॅप्टन आपण ताबडतोब या, केतन म्हात्रे, आणि यापुढे होणारे दोन्ही सामने हे 4 षटकांचे असण्याची मात्र नोंद घ्यायची आहे। सार्थक 11 संदीप पाटील, आपण सुद्धा संपर्क साधायचा ताबडतोब। तीस चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता, 30 बॉल अँड 60 रन्स टू विन, आणि सामना लगेच सुरू करायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका। मैदानावर सुरू असलेला सामना लगेच सुरू करा, आणि ओपनिंग बॅट्समन लगेचच पाठवून द्यायचे। तर ओपनिंग बॅट्समन येतात म्हणजे आतमध्ये शरद सिंधुलकर येतो, आणि त्याच्यासोबत येतो तो अर्जुन भोसले। दीपक संदीप पाटील ताबडतोब संपर्क साधायचा आहे। शेवटच्या कॉलमध्ये टिक कर, इथे 4 नंबर 4 नंबरला टिक कर। सॉरी तिसरी मॅच आहे ना, तिसरी मॅच, सॉरी। ओपनिंग बॅट्समन ऑन द ग्राउंड अर्जुन भोसले आणि शरद सिंधुलकर। 30 चेंडूत करायच्या त्या 60 धावा, प्रति षटकामागे 12 धावांची सरासरी मेंटेन करायची आहे सामना जिंकण्यासाठी। बघायचं आहे, हा सामना खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी, आणि त्याचबरोबर या टेबलसाठी सुद्धा।
आणि उपांत्य फेरीमध्ये जाण्याची ही रेस सुरू आहे आजच्या दिवसामध्ये. कुठला संघ, कारण ते सरप्राईज आहे, शेवटच्या टप्प्यापर्यंत हे सरप्राईज राहिलं आहे. कारण आपण बघितलं की एकूण आपण 8 सामन्यामध्ये आपल्याला रिझल्ट मात्र मिळाला होता. परवा दिवशी आपण बघितलं 9 सामने तरी रिझल्ट मिळाला होता. आणि आज मात्र बघूया, मला असं वाटतं की 10व्या सामन्यापर्यंत सामना जातोय की काय लीग टेबलमध्ये. Street Brazil. Well, this year's gonna be called Caiocho. Que hola gata, que hola omega, and this how we gonna do it. Dale. सुरू होतोय. अनिकेत सानप, श्रेयस सिंधुलकर साठी पहिला चेंडू. इथे मात्र तुम्ही पाहतायत ज्याप्रमाणे ट्रॅप रचला होता लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, आणि इथे मात्र भाग पाडला मिडॉनला खेळण्यासाठी आणि श्रेयस सिंधुलकरची एक प्रेशियस विकेट मिळवली आहे पहिल्या चेंडूवर रोहित क्रिकेटर वास्को या संघाने. आणि धक्का लागतो मैदानावर. तुम्ही पाहतात जगदंब क्रिकेटर्स डोंगरी या संघाला, आणि फलंदाज बाद होतोय तो श्रेयस. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, व्हेरी फर्स्ट बॉल, फुल टॉस चेंडू आणि एलिव्हेशन मिळालं नाही. बरोबर मिडॉनला चेंडू जातोय आणि तिथे मात्र रवी हैरे कुठलीही चूक न करता सुंदर झेल टिपतोय. फर्स्ट विकेट डाऊन. द टॉस इज गोइंग ऑन फॉर नेक्स्ट मॅच अँड वन द टॉस बाय केतन म्हात्रे, दीपदादा प्रतिष्ठान, JS डोंबिवली. आणि बघायचं आहे काय निर्णय स्वीकारतोय. तर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला चेंडू, व्हेरी फर्स्ट बॉल एक्झिक्यूट केला ऑन साइड. अप्रतिम टायमिंग, सुपर टायमिंग, वाईडेस्ट लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा, या चेंडूवर चौकार. चौकाराने खातं उघडले भूषण पाटील यांनी. मागच्या विकेटचं उत्तर दिले ते चौकाराने भूषणच्या बॅटमधून. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक, 1 डाऊन बॅट्समन भूषण आणि नॉशकी गिल्डला अर्जुन भोसले. अवे फ्रॉम द बॉडी, थोडंसं लांब ठेवलं चेंडूला. यष्टीच्या मागे थोडीशी मिस्टेक. रायझिंग डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी. आणि तुम्ही पाहतात चेंडू झपकन बाउन्स सुद्धा होतोय. आणि तुम्ही पाहतात रवी लिंगाला यष्टीच्या मागे चेंडू कव्हर करत असताना थोडंसं मात्र दुखापत होतोय त्याला. लिडिंग चेंडू ओव्हरमध्ये आणि इथे ड्रॉप. झेल होतोय तो ड्रॉप इथे रवी लिंगाला कडून. ऍक्शन रिप्ले बघावं लागेल एक्झॅक्टली काय तिथे घडलं, कारण लिडिंग एज घेतली, चेंडू हवेमध्ये होता. सरप्राईज होता निश्चितच ते फलंदाज भूषणसाठी, निश्चितच रवीसाठी सुद्धा. तो चेंडू हातांना सुटतो आहे. आणि खूप चांगला प्रयत्न रवी लिंगालाचा. झेल फिनिश होत नाहीये. धावसंख्या काय माहिती, 4 धावा, 1 गडी बाद. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता, अंदाज चुकतोय. हलकासा चेंडू टर्न होतोय. थोडीशी ओव्हरपिच डिलिव्हरी होती, पण इथे मात्र वाद संभ्रमात टाकलाय. स्ट्रायकिंग केला फलंदाज भूषण पाटील. संघासाठी हा सामना दोन्ही संघासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. 30 चेंडूत करायचे आहेत 60 धावा, आणि आतापर्यंत अंकी झाले ते फक्त त्या 4 धावा धाव फलकावर. 1 गडी बाद. थोडासा लांब ठेवलाय चेंडूचा टप्पा सुद्धा लांब ठेवलाय, आणि चेंडू सुद्धा लांब जातोय तो म्हणजेच भूषण पासून. अँड डॉट डिलिव्हरी. पहिलं षटक इथे जवळजवळ समाप्त होत आहे. पहिल्या षटकाकडे फक्त 4 धावा. प्रति षटकामागे 12ची सरासरी ठेवायची होती, आणि मात्र सरासरी मात्र ती खूपच पुढे सरकते. प्रति षटकामागे करायच्या त्या 14 धावाच्या प्रमाणे, त्या म्हणजे 56 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. कारण अजूनही 4 षटकं शेष आहेत, आणि या 24 चेंडूमध्ये 56 धावांची अजूनही गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. ती फलंदाजी करत असताना जगदंब क्रिकेटर्स डोंगरी या संघाला. सनशाईन क्रिकेटर्स आयोजित सांगीम प्रीमियर लीग ऑल इंडिया ओपन क्रिकेट टुर्नामेंट 16th सीझन 16वा पर्व खूप मोठ्या प्रमाणाने Lenskriket.in माध्यमातून प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, आस्वाद घेत आहेत, मजा घेत आहेत. कारण व्यावसायिक लेवलची क्रिकेट स्पर्धा असते, व्यावसायिक दर्जाचे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असतात. ऑल इंडिया ओपनमधून मोहम्मद इम्रान येतोय तो दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे तो उजव्या हाताचा. तुम्ही पाहतात अर्जुन भोसले पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला येतोय. चांगला कॉन्टेस्ट बघायला मिळेल. मोहम्मद इम्रान वर्सेस अर्जुन भोसले.
पहिल्या चेंडू षटकातला फुलटॉस आहे, क्रॉस बॅटेड शॉट, चेंडू हवेमध्ये मिड विकेटला, क्षेत्ररक्षक जज करतोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये सुपर फिनिश, सुंदर झेल टिपलाय तो डीप मध्ये. दिनू कांबळे आणि फलंदाज बाद होतोय तो अर्जुन भोसले. आणि दुसरा धक्का लागलाय तो अर्जुन भोसलेच्या स्वरूपामध्ये. दोन्ही ओपनिंग बॅट्समॅन बॅक टू द पवेलियन. दोन्ही फलंदाज बाद होत आहेत मैदानावर. आणि तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज भूषण पाटीलच्या सोबत आणि फलंदाजीला येतोय तो अब्दुल सलाम. धावसंख्येचा पाठलाग 60 धावेंचा करायचा आहे, पण तुम्ही आता थोड्याशा अडचणी आल्यात, थोडीशी मुश्किल आलेत, कारण फक्त 4 धावा अंकित झाले. तब्बल 2 गडी बाजले मैदानावर ते जगदंब क्रिकेटर्स डोंगरी या संघाचे. मोहम्मद इम्रान पहिल्या चेंडूवर मोठी सफलता. ओ द विकेट. पुन्हा सज्ज होईल स्ट्रायकिंग एंडला मोहम्मद. ऑन साईडला क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अटेम्प्ट होत नाही प्रॉपरली, बॅटचा मध्ये कॉन्टॅक्ट होत नाहीये आणि खालच्या कडे लागून चेंडू जातो शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आणि तिथे कंप्लीट होते ती फक्त आणि एकच धाव या चेंडूवर. भरपूर सारी पारितोषिकं सुद्धा या क्रिकेट स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आमच्या लाडक्या रसिकांसाठी प्रेक्षकांसाठीचा पारितोषिक आहे. तुम्हाला फक्त 200 रुपयाचं कुपन इथून पिकअप करायचं आहे आणि डोनेशन्स कुपन आहेत या सर्व. याच्यातली मॅक्झिमम रक्कम निश्चितच आमच्या एनजीओला गिफ्ट करण्यात येणार आहे, त्यांना देण्यात येणार आहे. आणि काही पारितोषिकसुद्धा या स्पर्धेमध्ये आहेत. रोख रुपये 50,000, 30,000, 20,000, 10,000, 10,000, 10,000. पूल करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. गुड बॉलिंग. नेक्स्ट बॉल फ्रॉम मोहम्मद इम्रान. व्हेरी गुड डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. हलकासा आउटस्विंग, तो स्लोअर वन चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन आणि मात्र काय चेंडू हाताळलेत, काय गोलंदाजी केली या षटकामध्ये मोहम्मद इम्रानने. पहिल्या चेंडूवर विकेट निश्चितच मिळवली. बॅटची मागणी ते करत असताना भूषण पाटील बघा ॲक्शन लिपली तुम्ही बघू शकता. थोडासा दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी ठेवला चेंडूला आणि यष्टीच्या मागे उमर खान चेंडू तिथे कव्हर करतोय. समीकरण उरलंय मैदानावर. 20 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 20 चेंडूमध्ये हव्यात त्या 55 धावा सामना जिंकण्यासाठी जगदंब क्रिकेटर्स डोंगरी या संघाला. इकॉनॉमिकल स्पेल बघा. पहिल्या चेंडूवर विकेट आहे, नंतर 1 धाव, नंतर 2 चेंडू निर्धाव टाकलेत ते सलग भूषण पाटीलला. पहिल्या सामन्यामध्ये आवर्जून भूषणने उल्लेख केला की मुख्तार कादरी यांनी मला निश्चितच दुबईच्या स्पर्धेमध्ये रिप्रेझेंट केलं, त्यामुळे त्यांचा शब्द मी कधीच खाली टाकणार नाही आणि जेव्हा जेव्हा मला ते निश्चित बोलवतील निश्चित त्यांच्या संघामध्ये खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. स्लॉकशिपचा हा अप्रतिम फटका, षटकार. फटकेबाजी करायला लागेल ती म्हणजेच भूषण पाटीलला विथ द रिस्पॉन्सिबिलिटी. मोहम्मद इम्रान पुढचा चेंडू घेऊन ऑन साइडला क्रॉस बॅटेड शॉट आहे. डीप मध्ये कोणी खेळाडू जवळपास नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पॅरल स्ट्रोक, बॅक टू बॅक 2 6 इन अ रो फ्रॉम भूषण पाटील. सामना लगेच सुरू करायचा आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 10 फरक 17 धावा.
2 गडी बाद झालेत, पण इथे मात्र बघतोय आपण मागच्या 2 चेंडू 2 घमासान पाहायला मिळत आहेत, 2 आक्रमक फटके पाहायला मिळत आहेत आणि तेवढंच सुंदर आणि क्लीन अँड क्लिअर टेलिकास्ट सुद्धा पाहायला मिळत आहे tenniscricket.in माध्यमातून. सर्व आमचे कॅमेरामॅन अप्रतिम कामगिरी करत असताना विघ्नेश, राकेश, मनोज, साहिल, सुदर्शन, अक्षय, गौरव सावंत आणि त्याचबरोबर संतोष नाणेकर यांचं सुद्धा कौतुक व्हायलाच हवं. 18 बॉल अँड 43 रन्स टू विन. 43 धावांची गरज आहे, 18 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल तो अक्षय ऐश्वर्य सुर्वे. आणि स्ट्रायकिंग एंडला अब्दुल सलाम उर्फ शकील. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, टायमिंग होत नाहीये. थोडासा खोलवर टपायचा चेंडू खाली राहतो, थोडासा टप्पा पडल्यानंतर थोडासा ओव्हरपिच डिलिव्हरी होती अँड फर्स्ट बॉल डॉट. दिस इज द 31st मॅच ऑफ द टुर्नामेंट. 31वा सामना या स्पर्धेतला तुम्हाला पाहायला मिळतोय. सांगेम प्रीमियर लीग सीझन 16 16वा पर्व आणि दिवस 4. चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये कोणी खेळत बस नाहीये. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय, क्षेत्रशक्ती ते कव्हर करेल तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न असेल तो शकीलचा आणि 2 धावा इथे पूर्ण होत असताना गॅप मध्ये खेळणं इम्पॉर्टंट आहे, धावा जवळणं इम्पॉर्टंट आहे आणि बघायचं आहे कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार, कारण दोन्ही संघांचा हा 4था सामना आहे. पॉइंट टेबलवर कुठला संघ मात्र वरचढ ठरणार. लोअर फुलचा चेंडू आहे, स्वीप करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये, पाठलाग केला चेंडूचा. आतापर्यंत दोन्ही संघ जर आपण बघितले, दोन्ही संघांनी 3-3 सामने इथे खेळले त्या स्पर्धेमध्ये. रोहित क्रिकेटर वास्को 3 सामन्यात 1 पराभूत 2 विजय 4 पॉइंट त्यांच्या खात्यामध्ये. फुल टॉस ऑन साइडला स्ट्रोक स्वीप आणि मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू फरार, षटकार. त्यांच्या खात्यामध्ये आहेत. नेक्स्ट बॉल अवे फ्रॉम द बॉडी, थोडंसं लांब ठेवलंय, हलकासा आउटस्विंग सुद्धा पाहायला मिळतोय. पाठलाग तर करतायत, चेस करतायत, पण इथे मात्र त्यांच्या रेंज मधला चेंडू नव्हता तिथे. 13 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. 35 रिक्वायर फ्रॉम द 13 डिलिव्हरी. काल फक्त 8 सामन्यांमध्ये आपल्याला रिझल्ट पाहायला मिळाला होता. फुल टॉस आहे, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू डीप मध्ये सरकेल, निश्चितच अप्रतिम फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा, लीलया सादर करणारा, एक देखणा, एक राजस फटका, षटकार. गिरीश कोचरेकरच्या हातामध्ये चेंडू दिलाय संघनायकाने 4थ्या षटकामध्ये. 14.50 रिक्वायर रन रेट मैदानाच्या आतमध्ये. 14.50 गती ठेवायला हवी मैदानावर फलंदाजी करत असताना. शकीलने मात्र थोडासा मात्र पॉज घेतला होता, पण चांगली बॅटिंग आतापर्यंत तो करतोय. 7 चेंडू 15 धावांचं योगदान, तर भूषण पाटील आतापर्यंत 9 चेंडू 16 धावांचं योगदान. बघायचंय दोन्ही फलंदाज मात्र पूर्णपणे चार्जअप झालेत, पूर्णपणे सेट झालेत आणि त्यांच्याकडनं आता मात्र मोठ्या फटक्यांची अपेक्षा त्यांचा संघ करतोय. Oh, what a shot! Chabuk, Chaprak, bullet, powerful hit and power back shot. षटकार. क्रॅकिंग शॉट फ्रॉम भूषण पाटील. 11 चेंडू 23 धावांची गरज. इथे मात्र खूप लांब आहे, दूर ठेवल्या चेंडूला, दिशेवर नियंत्रण नाहीये, वाईट बॉल.
पंचांची अप्रतिम भूमिका. 11 चेंडू आणि 22 धावांची गरज. रिक्वायर 112. सुपर बॅटिंग फ्रॉम भूषण अटॅकिंग भूमिकेमध्ये. ओ पुन्हा एकदा थोडासा लांब ठेवला. वाईट बॉल. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. फुलन यांची गोलंदाजी पाहायला मिळते पण दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये. फलंदाजाला रीड करण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितच फलंदाज तुम्ही बघताय बॉलचा पाठला करतायत, चेस करतायत पण निश्चितच तो चेंडू खूपच लांब निघून जातोय. समीकरण 11 चेंडू आणि 21 धावांची गरज. इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे मात्र हा सुद्धा चेंडू. व्हॉट अ एक्झिक्युशन, व्हॉट अ कनेक्शन अँड ब्युटिफुल स्ट्रोक. इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. बेधुंद बेधडक षटकार. आता मात्र तुम्हाला आक्रमण बघायला मिळतंय ते भूषण पाटीलच्या बॅटिंग मधून. 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. हा चेंडू स्क्वेअर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू कव्हर करेल तो दिनू कांबळे तोपर्यंत मिळते ती एकच धाव. काय किल्ला लढवलं, काय झुंज दिली. एक पात्री अभिनय करत असताना पण निश्चित म्हणे की शकील सुद्धा तेवढी त्याला साथ दिली आहे. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम बोथ द बॅट्समन. 2 विकेट खूप लवकर गेल्यानंतर पार्टनरशिप ज्याप्रमाणे बिल्टअप झाली आहे तिसऱ्या विकेटसाठी अत्यंत उल्लेखनीय बाब आहे. अत्यंत वाखण्यासारखी जोग निश्चित बाब तुम्हाला पाहायला मिळते. आणि निश्चित दोन्ही फलंदाज जबरदस्त बॅटिंग करत असताना धावसंख्येला निश्चित चांगला आकार देत आहेत. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 14 धावांची. हा चेंडू लोअर फुटला सुद्धा. एक्झॅक्टली कुठे ब्रश होते चेंडू बघतायत. खराब क्षेत्ररक्षण बॅकअप तिथे नाहीये. 2 धावांचा प्रयत्न असेल पण बघायचं आहे. आणि इथे मात्र काय होतंय, इथे एक्झॅक्टली काय होते, कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता. लेग बायचा सिग्नल आणि एक इथे मोठी सफलता मिळणार की काय असं चित्र इथे उभारलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फेक चांगली होते आणि ज्या खेळाडूने मात्र अप्रतिम किल्ला लढवला त्याची विकेट मात्र मिळते ती रोहित क्रिकेटर वास्को या संघाला. ती सुद्धा धावचीच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बाद होईल. पॉपिंगच्या खूप मागे राहिला भूषण आणि महत्वाची विकेट मात्र मिळाली आहे ती रोहित क्रिकेटर वास्को या संघाला. इज द बिग विकेट लॉस फॉर जगदंब क्रिकेटर्स डोंगरी. कळस कोण चढवणार. ऑन ड्राईव्ह कार्पेट शॉट पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक काय डीप मध्ये उस्मान पटेल. चेंडू कव्हर करेल पण एक पेक्षा जास्त काहीच नाही सय्यद बद्दीसाठी. 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 12 धावांची अजूनही गरज आहे. येस दीपक प्रतिष्ठान या संघाला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लगेच रेडी करायचं आहे या षटकानंतर, या म्हणजे पुढच्या षटकानंतर आणि लगेचच फिल्डिंगसाठी उतरायचं आहे. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहे. झेल इथे होणार का बघायचं आहे. प्रयत्न चांगला होता उस्माने त्याच्या वाटोवाट. इथे मुन्ना शेखचा पण टीम वादत मैदानावर 2 धावा कंप्लीट झाल्या त्या चेंडूवर. समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरले बघायचे मला सांगता येते. विराट तेंडुलकर चेंडू शिल्लक राहिले मैदानावर ते 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 धावांची आवश्यकता. 6 बॉल अँड 10 रन्स टू विन. ज्याप्रमाणे फलंदाजी केली आतापर्यंत शकीलने सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली तरी मात्र शंका नाही. पण त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर भूषणने ज्याप्रमाणे फाईट बॅक केलंय, ज्याप्रमाणे काउंटर अटॅक केलंय आणि निश्चित मात्र त्याच्या मात्र फलंदाजीला बघायचं आपण आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग त्याने केली आपल्या संघासाठी. निश्चित आशेचा किरण उभा केलाय आणि बघायचं आहे या आशेच्या किरणातना कोण प्रवास करणार आणि कुठला संघ इथे मात्र या स्पर्धेतना पुढच्या फेरीत दाखल होणार. 6 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. रवी मुबकच्या आता चेंडू दिलाय. वेगवान गोलंदाजाला वेगवान उत्तर द्यावं लागेल इथे मात्र जगदंब क्रिकेटर्स डोंगरी या संघाला. मनीष या सामन्यावर खूप काही निर्णय अवलंबून आहेत पुढच्या सामन्याचे. आज आपला हा असा पहिला दिवस असेल की ज्या आपल्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला सामने बघावे लागतात, खेळावे लागतात.
हो, बघायचंय कॉड बिहाइंडचं लॉस, स्ट्रॉंग अपील, लाऊड अपील, येस इट इज. फलंदाज बाद होतोय. बॅटची खालची कट घेऊन बॅटचा टो एंडला चेंडू लागून ब्रश होऊन मागे निघून गेलाय आणि इथे मात्र अजूनही धक्का लागतो मैदानावर. तो फलंदाजी करत असताना तो जगदंब क्रिकेटर्स डोंगरी या संघाला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतो तो म्हणजे धीरज भोईर. बघायचं याकडे सुद्धा खूप चांगली क्षमता आहे, खूप चांगली बॅटिंग तो करू शकतो आणि आपल्या संघाला निश्चित सावरू शकतो. कारण मिस्टर नवी मुंबई हा सुद्धा किताब त्या खेळाडूला मिळाला आहे. बॅटिंग असो, बॉलिंग असो, अप्रतिम परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर मच्छिंद्र स्मृती दारवे संघासाठी परफॉर्म करतात आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्याने गोलंदाजी खूप चांगली केली तरी मात्र शंका नाही. पण आता मात्र वेळ आली आपल्या संघाच्या माध्यमातून फलंदाजी करण्याची. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गरज आहे ती मैदानावर 10 धावेंची. 5 चेंडू 10 धावा. स्ट्रायकिंग एंडला धीरज. 100 स्ट्रोक आहे चेंडू हवेमध्ये. शतक खूप दूरवर आहे. 2 धावांचा प्रयत्न निश्चित असेल. धीरजने सांगितलं मी 2 धावा पूर्ण करू शकतो. गुड रनिंग. 3ऱ्या धावांचा प्रयत्न सुद्धा होईल. खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप तिथे प्रॉपर येईल पण इथे मात्र मिस्टेक होती ती रवी बुंबक कडून. रवीतने मागच्या सामन्यात सुद्धा खूप चुका केल्या होत्या, झेल सुटले होते आणि त्याच्या षटकात सुद्धा भरपूर समाचार गोल फलंदाजाने घेतला होता आणि इथे मात्र एक छोटीशी चूक तुम्हाला पराभवाकडे नेऊ शकते. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 7 धावेंची. काय सामना रंगलाय. जबरदस्त फाईट, झुंज जबरदस्त. 2 संघांमध्ये अस्तित्वाची लढत पाहायला मिळते. या 2 संघांमध्ये 4था सामना ते मात्र लीग मध्ये खेळतायत. अँड व्हॉट अ मॅच. लोअर फुटला चेंडू होता आणि बॅट आणि बॅटच्या मधून चेंडू निघून जातोय. वेगवान चेंडू. 6,500 प्रेक्षकांपेक्षा जास्त इथं मात्र प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत कारण सामनाच तेवढाच महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे आणि बघायचं आहे या इम्पॉर्टंट मॅचच्या माध्यमातून कशा प्रकारे हे 2 संघ एकमेकांसमोर कुरघोडी करणार. 3 चेंडू आणि गरज आहे ती 7 धावेंची. एक मोठा फटका निश्चित सामन्याचं चित्र बदलू शकतो. बघायचं आहे तो मात्र त्या सिच्युएशनला सामने ते जाणार की काय. 3 चेंडू आणि गरज आहे ती 7 धावेंची. रवी मुंबक. चेंडू हवेमध्ये. कोणी खेळू जवळच नाहीये. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय सीमारेषे बाहेर. टायमिंग शॉट सीमारेषे बाहेर. हात चौकार. गुड शॉट. या चौकाराने एनर्जी मिळाली फलंदाजांना त्यांच्या पूर्ण डगआउटला आणि काय एक्झिक्युशन, काय गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. चेंडूचा पाठलाग केला बरोबर. चेंडू बॅटच्या खाली येत असताना ओव्हरपिच डिलिव्हरी आणि काय एक्झिक्युशन. खाली क्षेत्र तिथे मात्र होतं. कोणी खेळू जवळपास नाहीये आणि चेंडू सरळ जातो तो डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर आणि तो चौकार. तो म्हणजे सय्यदच्या बॅटमधून, शकीलच्या बॅटमधून. सुपर बॅटिंग. 2 चेंडू आणि गरज आहे ती 3 धावेंची. बघायचं इथे मात्र सामना टाय होणार की काय असं चित्र उपनिषद उभं राहिलंय. कारण अगोदर आपण बघितलं तर जगदंबा क्रिकेट डोंगरी या संघाकडून सुद्धा एक सामना टाय झाला होता पण इथे मात्र ते गोलंदाजी करत होते आणि बघायचं इथे मात्र त्यांना फलंदाजी करायची आहे. इथे हा सामना टाय होणार की काय. 3 धावा हवेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. क्लोज एन्काउंटर. भूषण पाटील बाद झाले पण नंतर जी जबाबदारी स्वीकारली आहे ती स्वतःच्या खांद्यावर, ती म्हणजे शकीलने. ऑन साइडला प्लेसमेंट चांगलं आहे. डीप मध्ये शतक आहेत. चेंडू कव्हर केला तोपर्यंत मिळते ती 1 धाव या चेंडूवर. शकीलला स्ट्राईक हवाय स्वतःकडे आणि ही स्ट्राईक त्याला मिळणार याच्यात मात्र शंका नाही. फलंदाज बाद होईल. विकेट सॅक्रिफाईस करायला लागते ती धीरजला. आता मात्र 1 चेंडू आणि गरज आहे ती 2 धावेंची. एक चेंडू आणि गरज आहे ती 2 धावेंची. पुन्हा आता 30 परिस्थिती उभा राहिली आहे की मैदानावर सामना आहे ती मात्र टाय होणार की काय. यावर आपण जर बघितले सांगम प्रीमियर लीग मध्ये 2 सामने टाय झालेत. यावर आपण जर बघितलं तर दीपदादा प्रतिष्ठान आणि सनराईज या 2 संघांमध्ये सामना टाय झाला होता. तर मागचा जर सामना आपण जर बघितला तर जगदंब क्रिकेट क्लब डोंगरी जो फलंदाजी करतोय सध्याच्या घडीला आणि त्यांच्या समोर सार्थक 11 या संघामध्ये सामना टाय झाला होता. इथे पुन्हा एकदा इथे मात्र सामना टाय करणार का की क्लीन फिनिश देणार इथे मात्र जगदंब क्रिकेट क्लब डोंगरी हा संघ. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांच्या अपेक्षा भरपूर वाढल्यात. मैदानावर आपण जबरदस्त आपण सामना लढत बघत आहोत. 1 चेंडू आणि गरज आहे ती मैदानावर 2 धावेंची. 3 पॉइंट. नेक्स्ट बॉल. 1 चेंडू आणि 2 धावेंची गरज. रणनीती प्रॉब्लेम. पुन्हा मागे जावं लागतंय. डेड बॉल कॉल केले पंचांनी. एक वेगळंच स्मित हास्य पंचांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. रणनीती असते, स्ट्रॅटेजी असते
आणि बघा त्या स्ट्रॅटेजीना निश्चित फलंदाजाची ॲक्शन काय आहे, तो एक्झॅक्टली कुठल्या पोझिशनला बॅटिंग करण्यासाठी येतो, या गोष्टी सुद्धा तपासल्या जात असतात. एक चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. बघायचं मॅच विनिंग शॉट इथे मात्र ज्याप्रमाणे आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग शकीलने केली आहे, तरी मात्र शंका नाही 12 चेंडूमध्ये 22 धावांचं योगदान तो आपल्या संघाला विजय मिळवून देणार का, की नॉशॉकिंग एंडला फलंदाज सरफराज इथे मात्र या विजयाकडे तो लक्ष देत राहणार, पाहत राहणार हा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल तो शकीलकडून. एक चेंडू आणि गरज आहे ती 2 धावांची. अप्रतिम लढत 2 दिग्गज संघांमध्ये. बॉटम हँड एकदा तिथे पूर्ण झाली आहे, दुसरी धाव सहज पूर्ण होईल, तरी मात्र शंका नाही क्षेत्र, तरी मात्र शंका नाही. तुम्ही पाहताय वेगन 2 धावा आणि व्हॉट अ फिनिश, व्हॉट अ फिनिश फ्रॉम शकील अँड व्हॉट अ सेलिब्रेशन. आनंद बद्रीज बघा किती खुश होत आहेत, कारण त्यांचा संघ इथे मात्र या फेरीमध्ये हा सामना जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश करतोय. पण लगेचच मी विनंती करेन दीपदत्त प्रतिष्ठान या संघाला 4 षटकांच्या सामन्यामध्ये आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि सार्थकी लिहून या संघाने लगेच आपले ओपनिंग पेअर मध्ये पाठवून द्यायचे. पॉइंट आपण जर बघितले तर जगदंब क्रिकेटर्स डोंगरी संघ 2 पॉइंट जिंकत असताना या सामन्यातून 5 पॉइंटवर तो पोहोचलाय, तर रोहित क्रिकेटर वास्को